पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची या भगवत चरणी, संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. जगद्गुरु तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून सतत नामचिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा गातात. विठाला विठाला त्या निमित्तानं, कारणानं, प्रयोजनानं आजच्या या सेवेचं प्रयोजन आहे वैकुंठवासी एकनाथराव तथा अण्णा यांच्या 54व्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तनाची सेवा आहे. अण्णांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव असणारे श्री बब्रुवान जाधव, त्यांना 2 चिरंजीव, एक राजकुमार जाधव, दुसरे निवृत्ती तथा नाना, जे इथं उपस्थित आहे. अशा त्यांचा समस्त परिवार त्यांनी आजच्या या पुण्यस्मरणाचं प्रयोजन केलं. खरं पुण्यस्मरण 4 दिवसापूर्वी झालं, पण माझ्या व्यस्ततेमुळं, मला तर द्वादशी असते का
आम्ही दशमी, एकादशी, द्वादशी, पंढरी सोडत नाही. पुन्हा त्रयोदशीला बरंच काहीतरी वर खाली नियोजन. पण किशोर महाराजांचा मोठा हट्ट, आग्रह, नाना यावंच लागेल म्हणून आजच्या दिवशी यावं हे प्रयोजन ठरलं. कीर्तनाची वेळ 10 ते 12 माझ्या डायरीत लिहिलेली आहे. आता तसे पाहिले तर 5 मिनटंच कमी आहेत. किशोर महाराज, तुम्हाला कल्पना आहे का नाही, पण मी वेळेचा फार बांधील माणूस आहे. मला थोडंसुद्धा वेळेचं इकडं तिकडं चालत नाही. वेळ म्हणजे वेळ, वेळ म्हणजे वेळ. परमार्थिकानी तर निश्चित वेळ पाळली पाहिजे. दुर्दैवानं माणसं संसारात जेवढी वेळ पाळतात तेवढी परमार्थात वेळ पाळत नाहीत. आत्ता तर भजन सुरू झालं आहे. आत्ता पहिला अभंग आहे, दुसरा अभंग आहे, पुन्हा तिसरा अभंग. महाराज यायचे आहेत, अजून रूपाचा अभंग व्हायचा आहे, कीर्तनाचा अभंग व्हायचा आहे, चाल व्हायची आहे, सांगायला सुरुवात करायची. मग आपल्या सवडीवर, आपल्या वेळेवर असा नसतो परमार्थ, आपल्या मनानं नाही. असो, पण एक चांगला आहे, पत्रिकेत वेळ सुटायची एक लिहिली. पत्रिकेत वेळ सुटायची किती लिहिली आहे? एक लिहिली. ते मात्र पथ्यावर पडलं. विठाला विठाला. सतत नामचिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा तुकोबरा या अभंगातून गातात. नामचिंतनानं भगवत भक्ताचा देह पवित्र होतो, त्याची वाणी पुण्यवान होते. आणि अशा भगवत भक्ताच्या चिंतनानं दोषी तरुण जातात, त्याच्या ठिकाणी असणाऱ्या पातकाच्या राशी जळून जातात. अशा भगवत भक्ताच्या चरणरजाची इच्छा स्वतः परमात्म्यानं करावी. देव इच्छी रज चरणीची माती. त्याच्याकरता देव धावत चालती मागे मागे. वैकुंठ नाम परमात्मा ज्यांनी नामाच्या रूपानं आपल्या कंठात साठवलाय, या नामाच्या प्रभावानं आता तो भक्त आणि तो देव याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहिला नाही, वेगळेपणा उरलेला नाही. काय त्या वेगळे उरले अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. आणि शेवटी तुकोबराय दृष्टांत देतात त्रिवेणीचा. जसं आपल्या भारत देशामध्ये तीर्थराज प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती जगाला पवित्र करणाऱ्या या तिन्ही नद्या तिथं एकत्र आलेल्या आहेत. तसं इथंही त्रिवेणी संगम आहे. देव आहे, भक्त आहे, आणि त्यांच्यात येऊन मिळणारा नामरूपी ओघ जो आहे तो तिथं साधल्या जातो. म्हणून तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषे, जळतील राशी पातकांच्या. नामचिंतन करणाऱ्या भगवत भक्ताचा महिमा तुकोबरा या अभंगातून गातात. महिमा शब्दाचा अर्थ मोठेपणा, संतांचा मोठेपणा तुकोबरा गातात. महाराजांच्या गाथ्याचं सिंहावलोकन केलं तर तुकोबराने गाथ्यामध्ये दोघाचाच महिमा गायलेला. एक परमात्म्याचा आणि दुसरा संतांचा. देव आणि संत सोडून तुकोबरायांनी आपल्या वाणीमध्ये दुसऱ्याचं महिमा गायलेला नाही. महाराजांनी आपली वाणी पतिव्रता केली होती, की ज्या वाणीमध्ये एकतर देव येईल, नाहीतर त्या वाणीमध्ये दुसरे संत येतील. संताशिवाय आणि देवाशिवाय दुसरं वर्णन तुकोबरायकडं नाही. दुर्दैवानं आपली वाणी पतिव्रता नाही, आपली वाणी व्यभिचारी आहे. देवाचंही नाव घेते, संताचंही घेते, आणि जन कीर्तन ठुलय त्याचं जास्त घेते. विठाला वाणीमध्ये कीर्ती मानवाची
वानू नये. मुखामध्ये माणसाचं काय सांगायचं? उदंडची झाले जन्मोनिया गेले, होनिया ठेले रावरंक, त्याचे नाव नेघे कोणी चराचरी. थोडी माणसं झाली का मागही झाली, आताही आहेत आणि पुढेही होतील. थोडी झाली का जन्माला आले मेले, होनिया गेले रावरंक, झाले गेले. पण त्यांचं नाव कोणी घेत नाही. नाव एकतर देवाचं महिमा, नाहीतर संतांचा महिमा. कारण मोठ्याचाच महिमा असतो. ऐका, मोठेपणा मोठ्याचाच असतो. मग कोण मोठा आहे? एक परमात्मा मोठा आहे आणि दुसरे संत मोठे आहेत. संत आणि देव सोडून दुसरं जगतामध्ये कोणीही मोठं नाही. म्हणून जगतामध्ये दुसऱ्याचा महिमा नाही, दुसऱ्याची कीर्ती नाही. आपला महिमा आहे का? आपली कीर्ती आहे का? आपली जाहिरात आहे. जाहिरात वेगळी, कीर्ती वेगळी, महिमा वेगळा. ज्याला देशाची मर्यादा आहे, ज्याला कालाची मर्यादा आहे, ज्याला वस्तूची मर्यादा आहे, त्याला जाहिरात म्हणावी. काहीची जाहिरात गावापुरती, काही इतके लहान असतात की गल्लीपुरती, त्या गल्लीत कॉलनीपुरती. काही तर एवढे लहान असतात की घरापुरतीच. देश कालाचा महिमा जोपर्यंत आहे तोपर्यंत, गेल्यावर पुन्हा काय. आणि ज्यांची कीर्ती काही विशिष्ट वर्गात आहे, माणसंच गातील. संताचं देवाचं असं नाही महाराज. संताचा महिमा किती वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांना? अंदाजे नाना 750 वर्षापूर्वी कोण होतं आपल्यातलं? कुणीही नव्हतं. एक लक्षात घ्या. पटकन आपल्याला तुमच्या पंजोबाला जाऊन किती वर्ष झाले सांगता येईल? तुमच्या पंजोबांना जाऊन सांगता येणार नाही असं नाही. चटकन सांगता येणार नाही की जेवढं माऊली 750 वर्ष जसं आपण सांगतो, आपल्या कुळातल्या पंजोबा जाऊन किती वर्ष गेले सांगता येत नाही. पण माऊलींना जाऊन 750 वर्ष झाले हे सांगता येतं. याला महिमा म्हणावा, याला महिमा म्हणावा. म्हणून देवाचा महिमा वेदानं गायलाय, देवाचा महिमा शास्त्र गातात, देवाचा महिमा पुराण गातात. चहुवेद जाण शाही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसे गाते. जसं देव वेद शास्त्र पुराण देवाचा महिमा गातात, तसाच संताचा महिमा वेदानं गावा, तसाच संताचा महिमा शास्त्रांनी गावा, तसाच पुराणाचा महिमा संतांचा महिमा पुराणांनीही गावा. वैष्णवाची कीर्ती गावी पुराणी, साहिरा
येली पुराणी साही 18 जणी सहुवेदी. वेद पुराण आणि शास्त्राणी संतांचा महिमा गावा. केवळ मृत्यू लोकापुरता महिमा नाही संतांचा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. केवळ मृत्यू लोक नाही, वैकुंठापासून उभय लोकी कीर्ती सोहळा मा. ऐका, सगळ्यात वरचा लोक म्हणजे वैकुंठ. वैकुंठ म्हणजे सगळ्यात वरचा लोक. पाताळ खाली, मध्यस्थ मृत्यू लोक आणि सत्यलोक याच्यावर स्वर्ग, सत्यलोक आणि वरचा लोक कोणता? वैकुंठ लोक. म्हणून आपल्याकडे एक प्रथा आहे, माणूस गेला की माणसं वर गेला. वर म्हणजे कुठं? वैकुंठात. कुठं का जाईना, एक प्रथा पडली, वैकुंठवासी म्हणायची. सगळ्यात वरचा लोक कोणता आहे? वैकुंठ, की ज्याच्या वर काही नाही. पण या वैकुंठ लोकाच्या वर एक ध्वज फडकतोय महाराज. सगळ्यात वर वैकुंठ आणि त्याच्यावर जो ध्वज फडकतोय तो ध्वज म्हणजे संतांची कीर्तिरूपी ध्वज आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. असा संतांचा अगाध महिमा आहे, अगाध महिमा. म्हणून तुकोबरांनी वेळोवेळी तो महिमा वर्णन केलेला आहे. संतांचा महिमा आहे, पण त्या महिम्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, तो महिमा अनिर्वचनीय आहे, की ज्याचं निर्वचन शब्दानं करता येत नाही. थोडं लक्ष द्या. ज्याच्याविषयी शब्दानं काही सांगता येत नाही त्याला अनिर्वचनीय म्हणावं. संतांचा मोठेपणा असा आहे की तो मोठेपणा शब्दानं वर्णन करता येत नाही. शब्द ज्याच्या महिम्याला गवसणी घालू शकत नाही. शब्दाचं काम आहे, विषय मोठा आहे, विस्तार करत नाही, अभंगात प्रवेश करायचा आहे. शब्दाचं काम आहे विषयाला संकोचित करणं. शब्दाचं काम विषयाला संकोचित करणं. एखादा मनुष्य 75 वर्ष जगला, त्याचा अमृत महोत्सव असतो आणि अमृत महोत्सवात दिवशी त्यानं आपला सगळा जीवनपट लिहून काढला. त्यानं आपलं स्वतःचा जीवनपट लिहून काढला, त्याचं प्रकाशन त्या दिवशी. 75 वर्ष जगणारा मनुष्य पण सगळा जीवनपट लिहून काढला 75 पानात. किती? 75 पानात. एक वर्ष म्हणजे 365 दिवस. 365 गुणिले 75 बघा किती होत आहे. एवढे वर्ष जगणारा मनुष्य सगळा जीवनपट लिहून काढला किती पानात? 75 पानात. मी हे का सांगतो? शब्दाचं काम आहे विषयाला संकोच करणं. पण संतांचा महिमा एवढा व्यापक आहे की तो महिम्याला गवसणी घालण्याकरता शब्दाला मर्यादा आली. विठ्ठल सांगणाऱ्याकडे 2 गोष्टी लागतात. सांगणाऱ्याकडे ज्ञान लागतं आणि सांगणाऱ्याकडे वाणी लागते. 2 गोष्टी लागतात सांगणाऱ्याकडे. ज्ञानही लागतं आणि वाणीही लागते. मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही, काय सांगेल? मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही, काय बोलेल? बऱ्याच जणाला वाणी असते पण ज्ञान नसतं. बहुतेक कीर्तनकार काय असतं? वाणी असते पण ज्ञान नसतं. महाराज संतांच्या बाबतीत असं आहे, ज्ञानालाही सीमा आली आणि वाणीलाही सीमा आली, शिल्लक राहिला महिमा. विठ्ठल ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा
संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची महिमा सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संताचा महिमा आली बोलायाची सीमा बोलणाऱ्याची सीमा झाली पण महिमा शिल्लक राहिला ऐसा. एका कीर्तनकाराला वेळ नियोजित 2 तासाची दिलेली असते. किती? 2 तासाची. 2 तासात कीर्तनकार संतांचा महिमा वर्णन करतो. मग 2 तासानंतर महिमा संपतो का त्याची वेळ संपते? काय संपते? एक तर त्याची वेळ संपते म्हणा किंवा त्याचं ज्ञान संपतं म्हणा. शिल्लक राहतो महिमा. विठाला असा महिमा आहे तुकोबरायनी. या महिम्यावर मग कुणाला समजला महिमा? जो संत असेल त्यालाच. भक्ताचा महिमा भक्त नाही भक्तची. थोडं लक्ष द्या, फार बारीक ऐकावं लागतं. भक्ताचा महिमा भक्त नाही भक्तची. चकार लावलाय. हा जो चकार असतो ना हा अन्याचा व्यावर्तक असतो. तुम्ही भक्त असेल तरच भक्त कळेल. तुम्ही भक्त नसेल आणि कुणीही जरी असला तरी भक्त कळणार नाही. कुणीही म्हणजे 1400 वर्ष जगणारा चांगदेव असू द्या किंवा रामेश्वर शास्त्री सारखा दशग्रंथी ब्राह्मण असू द्या, भक्त जर नसेल तर महिमा कळणार नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो म्हण तुकोबाराय. अनेक अंगानं संतांचा महिमा गायला. कधी त्यांच्या भेटीचा महिमा गायला, कधी कृपेचा महिमा, कधी आलिंगनाचा महिमा, कधी नामाचा महिमा, कधी संगतीचा महिमा, कधी चरणराजाचा महिमा, कधी संत राहतात त्या क्षेत्राचा महिमा. असा महिमा वर्णन करत करत तुकोबाराय आजच्या अभंगातून संतांच्या शरीराचा महिमा गातात. तुम्ही आम्ही ज्या मानवी देहाला आलेलो आहोत त्याच मानवी देहाला संत आलेले आहेत. तुम्हा आम्हाला जसा इंद्रियजन्य देह मिळाला आहे, 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 1 मस्तक, 1 उदर, आपली आणि संतांची इंद्रिय देह बाह्यदृष्टीनं सारखे आहेत. बाह्यदृष्टीनं सारखे आहेत. इंद्रियाद्वारा होणारा व्यवहारही सारखा आहे. आपण डोळ्यानं पाहतो, संत डोळ्यानं पाहतात. आपण तोंडानं बोलतो, तेही तोंडानं बोलतात. आपण पायानं चालतो, तेही पायानं चालतात. आपण कानानं ऐकतो, तेही कानानं ऐकतात. इंद्रियाद्वारा होणारा व्यवहार जीवाचा आणि संतांचा एक जरी असला
तरी संतांचा देह आणि आपला देह सारखा नाही. तो देह कसा आहे तर तो देह पवित्र आहे आणि ती वाणी पुण्यवान आहे. देहाला पावित्र्य आणि वाणीला पुण्यवानपणा कशानं प्राप्त झाला? जो वदे अच्युत सर्व काळ सतत नाम चिंतनानं संतांचं शरीर पवित्र झालं, वाणी पुण्यवान झालं. वास्तविक पाहता मानवी देहाचा विचार करायला गेलो तर शास्त्रापासून संतांपर्यंत या शरीराला कुणीही पवित्र म्हटलेलं नाही. ऐका, शरीर दुर्लभ सांगितलंय, शरीर श्रेष्ठ सांगितलंय, शरीर सफल सांगितलंय, पण शरीराला पवित्र कोणी म्हटलं नाही. मानव देह दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वम. पहिलं मानव देह दुर्लभ आहे. नुसता दुर्लभ नाही, सफल आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे साफल्य आहे त्याचं. म्हणून या शरीराला निधान म्हटलं. निधान, निधन नाही, निधान. निधन वेगळं, ते एकदा न एकदा होणारच आहे. निधन नाही, निधान. निधान शब्दाचा अर्थ खजिना, निजान शब्दाचा अर्थ ठेवा. देहरूपी ठेवा मिळालाय, देहरूपी खजिना मिळालाय. नरदेह निधान लागले हाती अशी वर्णन आहेत, पण शरीराला पवित्र कोणीही म्हटलं नाही. उलट मानवी देहाला नाही अपवित्र शरीरा ऐसे विठाल. या शरीरा एवढं अपवित्र जगात कोणतंही नाही महाराज. जगातली सगळी दुःख शरीरात आहेत. जगातले सगळे रोग या शरीरात. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. नाही अपवित्र शरीरा ऐसे. काय शब्द वापरले? कोठार, भांडार. ज्याच्यात माल साठवला जातो त्याला कोठार म्हणा. कोठार मोठे असतात महाराज. कोठार काव म्हणले सोयाबीन विकलं का? नाही म्हणले भावच नाही. किती झालं तर 200-300 पोते. मग कुठं आहे? कोठारात ठेवलं. अख्ख्या तालुक्याचा माल एकाच कोठारात बसतो, एवढी मोठी कोठार. तसं शरीर रूपी कोठार आहे. कशाचं? दुःखाचं. जगातले सगळे दुःख ज्याच्यात साठवले जातात तो मानव देह आहे. दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे. या शरीराला एक रोग नाही, एक रोग नाही. सगळी रोग जिथं आहेत तो मानव देह आहे. म्हणून शरीरा एवढं अपवित्र काही नाही. म्हणून लक्षात ठेवा, शरीर उत्पन्न होतं तेव्हाही विटाळ असतो आणि शरीराचा नाश होतो तेव्हाही विटाळ असतो. घरात कोणी जन्माला आलं की शुभ कार्य मंगल कार्य होत नाही, आणि घरात कोणी वारलं तरी शुभ कार्य मंगल कार्य होत नाही. तारीख 6-6 महिने 8-8 महिने वर्ष आधी काढल्या जातात. मोठी तयारी केली जाते कार्याची, पण दुर्दैवानं कार्य 4 दिवस राहून घरात कोणीतरी वारलं. केवढीही तयारी केवढंही मोठं कार्य असलं तरी कार्य करता येत नाही. कारण का? विटाळ. म्हणून शरीर उत्पन्न होताना आणि नाश पावताना विटाळ आहे. असं हे शरीर अपवित्र अपवित्र शरीर विटाळाचे आले. शरीर विटाळाचे आले.
सगळे विटाळ शरीरात साठवलेत महाराज. इतकं अपवित्र आहे, अपवित्र. बोलू का, माणसापेक्षा जनावराचं शरीर चांगलं. कैक पटीनं त्याचा उपयोग आहे. जनावराचं शरीर काही खातं, कुठंही राहतं आणि कष्ट माणसापेक्षा जास्त आहे. तुमच्याकडे बैल आहेत ना, 4 पायाचा बैल. तुमच्या बैलाला कोणत्या फिल्टरचं पाणी आहे? कोणत्या फिल्टरचं पाणी आहे बैलाला? बरं, बैलाला राहायला कोणता बंगला आहे? एअर कंडिशन आहे का साधा आहे का पंख्याची सोय आहे? काय आहे महाराज? तुमच्या बैलाला दात घासायला कोणती पेस्ट आहे? बैलाला स्नान करायला कुठला साबण आहे? एकदाच आंघोळ बैलाला, कधी? पोळ्याला. स्वतंत्र दिवस आहे महाराज त्याचा. काय थाट असतो त्या दिवशी बैलाचं. त्याला आंघोळ काय, त्याची पूजा काय, त्याची मिरवणूक काय. महाराज त्या दिवशी बैलाकडे बघून वाटतं, काय वाटतं? काय भाग्यवान आहे बैल, काय भाग्यवान आहे. बैलाला काही खातं, कुठेही राहतं. आपल्याला फिल्टरचं पाणी, राहायला बंगला, खायला सगळं चांगलं, सगळं चांगलं. डबल फिल्टर तेल, इंद्रायणी तांदूळ, कोणताही गहू नाही चालत, चांगली पेस्ट, चांगला साबण, सगळं चांगलं आहे. पण याला रोज आंघोळ करावी लागते, रोज कपडे बदलावे लागतात, सारखं शुद्ध ठेवावं लागतं. याला शुद्ध ठेवावं लागतं. शुद्ध, अपवित्र आहे. किती अपवित्र आहे सांगू? मनुष्य देह किती अपवित्र आहे. एखाद्या नूतन वस्त्राची किंवा नूतन वस्तूची संगती जर या शरीराला घडली तर त्याचं नवपण राहत नाही. नवपण. विठ्ठल नवीन पोशाख आणला, कार्यक्रम होता, नवीन पोशाख आणला, कार्यक्रमात घातला, पण काही बरोबर येईना, ढिला व्हायला लागला. ढिला. कुठून आणला हो म्हटले? कार्यक्रम झाल्यावर विचारलं, हो ही घ्या पावती, या दुकानातून आणला. तिनं तो पोशाख काढला, आहे अशी घडी घातली, त्याचं आहे असं सगळं जमवलं महाराज, बॉक्समध्ये घातलं आणि दुकानात गेला. पावती दाखवली. हो म्हणले, आमच्याच दुकानात 4 दिवसापूर्वी नेलेला आहे. बरं, मग परत करायचा, परत करायचा, आज जावा म्हणजे. नेलं. का हो म्हणले, हे परत करायचं आहे. मग काय करायचं? परत म्हणजे दुसरा का? नाही म्हटले, याचं काम झालं, याचं काम झालं. म्हणले का? कार्यक्रमाला नेलता, 2-3 तास घातला, मला काही बरोबर आला नाही ना, आवडला नाही, पण आग्रह होता, मी घातला, याचं काम झालं, हे परत घ्या आणि पैसे द्या. तो म्हटला घेता येत नाही. का? फाटला आहे का? फाटलेला नाही. याला काही डाग पडला का? डागही पडला नाही. घडी चुकली का माझ्याकडून? अहो नाही, जशी घडी तशी नेली तशी आणली, कुठल्याही प्रकारचा फाटला नाही, डाग पडला नाही, घडी चुकली नाही, परत घेत नाही. का घेत नाही? कारण या वस्त्रानं तुमच्या शरीराचा 2 तास संग केल्यामुळं हा नवा राहिला नाही, जुना झाला, जुना. विठाला एवढं शरीर अपवित्र, एवढं अपवित्र आहे. कितीही महागाची बर्फी खावा, कितीही महाग मिठाई, मोठ्या मोठ्या दुकानात महाराज मिठाईच्या गेलं ना, काचेत असतात त्या मिठाया, त्याला हात घालून पिशवीत भरत नाहीत. ते काय चिरमुरे नाही, धरले की वतले, धरले की त्याला हातात घालायला ग्लोव्ज, धरायला चिमटा, त्याशी शिस्तीत धरून त्यात ठेवून त्याचं स्वतंत्र पॅकिंग असतं आणि त्याला सांगतात थंड फ्रीजमध्ये ठेवा, हे 5 तासाच्या वर टिकत नाही. अशा भारी मिठाई ज्याच्या 5-5 हजार रुपये किलोच्या मिठाई आहेत. कितीही माग मिठाई खावा महाराज, त्या मिठाईचा जर या शरीराची संग झाला तर त्याचं रूपांतर पुन्हा विष्ठेतच होणार आहे. एवढा अपवित्र शरीर,
तुकोबरायची भाषा आहे, गुदद्वारा वाटे मिष्ठान्नाचा नरक लोटे विठाला. वेडेत का ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणा, देवा तुझी घोंगडी कशी आणि आम्हाला कशी दिली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली रे. आमची कशी आहे, 9 ठिकाणं पहाटलेली, रक्तमुतानं दुर्गंधीनं भरलेली, अशी अपवित्र आहे, शरीर अपवित्र आहे. पण त्याच शरीराचं वर्णन संतांच्या पवित्र असं केलं तुकोबारायांनी. पवित्र केलं का, तर या अपवित्र शरीराला पवित्रपण प्राप्त झालं सतत नामचिंतनानं. सतत नामचिंतनानं. ऐका, लोखंड आहे, जुनं झालेलं आहे, मातीत पडलेलं आहे, गंज धरलेलं आहे, त्याला काय म्हणतात, गंजलेलं भंगार लोखंड. कसं, गंज धरलेलं भंगार लोखंड. पण त्या लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर ते आता भांगार राहिलं नाही. काय झालं, भांगार झालं, भांगार. ऐका, भांगार वेगळं आणि भांगार वेगळं. भांगार शब्दाचा अर्थ सोनं, भांगार आणि भंगार वेगळं. नीट लक्ष द्या, ज्ञानेश्वरीमध्ये भांगार हा शब्द सुवर्णवाचक आला. का बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. भांगार हा शब्द कन्नड आहे. कन्नड मध्ये सोन्याला काय म्हणतात, भांगार. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा, किती भाषा आहेत, 56, त्यातला भांगार हा शब्द कन्नड वाचक आहे. म्हणून भंगार वेगळं आणि भांगार वेगळं हे बऱ्याच भांगारांना कळत नाही. विठाला भांगार म्हणजे काय, सोनं. ना तुम्हाला माहित आहे ना सोनं, हा तुम्हाला सोनं माहित आहे ना, तुम्हालाच माहित आहे सोनं, आम्हाला फक्त पिवळं म्हणजे सोनं माहित आहे. विठाला सोनं, भंगार लोखंडाला सोनं करण्याचं सामर्थ्य परिसात आहे. संगती घडली, अपवित्र शरीर आहे, याला पवित्र नामाचा संग घडला, परिणाम पवित्राची होया देह त्याचा. पवित्राची होया देह त्याचा. पवित्राची होया देह त्याचा. पवित्राची होया देह. पवित्रची होय देह त्याचा. देह पवित्र होतो महाराज, कारण पवित्र नामाचा संग. नाम कसा आहे, पवित्रानाम पवित्र यो मंगलानांच मंगलम. परमात्मा पवित्र आहे, मंगल आहे. जसा देव तसं त्याचं नाम. नाम पवित्र आणि परिकर, रखमा देवी वराज. नाम बरवया बरवंत, नाम पवित्र आणि चोखट. नाम स्मरे नीलकंठ निज सुखे निवाला. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे, सगळ्या मंगलाचा निधी.
निधी म्हणजे देणगी नाही, निधी म्हणजे पावती नाही. निधी शब्दाचा अर्थ समुद्र, सगळ्या मंगलाचा समुद्र परमात्मा आहे महाराज. अशा नामाचा संग शरीराला झाल्यामुळं तो देह पवित्र झाला. किती पवित्र झाला संतांचा देह. ते शरीर ज्या भूमीला स्पर्श केला ती भूमी क्षेत्र, त्या शरीरानं ज्या जलाला स्पर्श केला ते जल तीर्थ झालं. ते शरीर ज्या कुळामध्ये उत्पन्न झालं, ज्या देशात उत्पन्न झालं, त्या कुळाला, त्या देशाला, त्या शरीरानं पावित्र्य प्राप्त झालं. पवित्र ते कुळ, पावन तो देश. कुणामुळं? जेथे हरीचे दास जन्म घेते संत. ते शरीर ज्या भूमीला स्पर्श पावलं ती भूमी क्षेत्र झाली. ऐका, म्हणून अलंकापूर क्षेत्र, देहू क्षेत्र, पैठण क्षेत्र, तेर क्षेत्र, आरण क्षेत्र, त्र्यंबकेश्वर क्षेत्र, या गावाला क्षेत्रपणा कुणामुळे प्राप्त झाला? मला सांगा, माऊलींच्या आधी आळंदी नव्हती का? नव्हती का? होती. लोक वारी करत नव्हते. वारी कुणामुळं? माऊलीमुळं. देहू, तुकोबार, पैठण, नाथांच्या आधी पैठण नव्हतं, होतं, पण पैठणची वारी नाथामुळं. गोरोबा काकांच्या आधी तेर नव्हतं का? होतं, पण तेरला पवित्रपण, तेरला क्षेत्रपण काकांमुळं आलं महाराज. काकांमुळं पवित्र होतं. तीर्थ जल काय आहे? राजा भगीरथाच्या तपाला गंगामय प्रसन्न झाली. मी यायला तयार आहे मृत्यू लोकात, पण माझ्या 2 प्रश्नाची उत्तर दे राजा. माझा हा वेग कोण धारण करल? आणि दुसरा प्रश्न तिचा महत्त्वाचा आहे की मृत्यू लोकात मी आल्यावर इथं सगळे पापी आहेत. ते पापी माझ्यात स्नान करतील, ते पवित्र होतील, पण त्यांचं पाप मला लागल. मला पुन्हा पवित्र होण्याची सोय काय? राजा भगीरथानं प्रश्नाचं उत्तर दिलं. माते, मृत्यू लोकात जसे पापी राहतात तसे इथं महात्मेही राहतात. ते महात्मे ज्या वेळेस तुझ्यात स्नान करतील त्यावेळेस तुझं पावित्र्यपण तुला पुन्हा प्राप्त होईल. म्हणून तीर्थात स्नान केल्यावर आपण पवित्र होतो, पण आपलं पाप तीर्थाला लागतं. तीर्थ मलिन होतात, मलिन होतात. म्हणून रात्रंदिवस तीर्थ इच्छा करतात संतांचे. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे त्यांची इच्छा करती निर्जनकार. निर्मळ आपणा
वाट पाहतात महाराज रात्रंदिवस. तीर्थे त्यांची इच्छा करते नित्यकाळ. तुम्ही आम्ही तीर्थाची इच्छा करतो, पण तीर्थ संतांची इच्छा करतात महाराज. म्हणून पवित्र तोच. पवित्र शब्दाची व्याख्या ऐका. आपलं पावित्र्य अबाधित राखून दुसऱ्याला पवित्र करतो तो पवित्र. आपलं पावित्र्य अबाधित राखून जो दुसऱ्याला पवित्र करतो त्याला काय म्हणावं? पवित्र. आणि या व्याख्येत फक्त संत बसतात. संत. रात्रंदिवस तीर्थ. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जना. ते गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण सांगा वांछित. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, सगळ्या जगाला पवित्र करण्याचं सामर्थ्य गंगेत आहे, पण गंगेलाही पवित्र होण्याकरता संतांचा आश्रय घ्यावा लागतो. त्या संतांचं पावित्र्य किती म्हणून सांगू. संताचे नी अंग लगी, पाप जिनने ते गंगे. तेने संत संगे सुचित्व कैसे. तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ. मग गंगा वाट पाहते महाराज. वाट कधी संत येतील कधी. म्हणून तीर्थयात्रेत ज्यावेळेस नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करत करत दरकोस दर मुक्काम काशी क्षेत्राला आले. काशी क्षेत्राला आल्याबरोबर भगवान विश्वनाथ स्वतः सामोरे गेले महाराज. दोघा भक्ताचं स्वागत केलं आणि विश्वनाथ भगवंतानं माऊलींचा हात हातात घेतला आणि बोलत बोलत ज्यावेळेस गंगेच्या जवळ आले त्यावेळेस ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानोबाचे पायी मिठी घातले गंगामाई. बोलत बोलत गंगेजवळ आल्याबरोबर गंगेनं माऊलींच्या पायाला मिठीच मारली महाराज. मिठी. किती वेळ पाय? बराच वेळ झाला. शेवटी नामदेवराय म्हणतात, गंगाबाई नामा म्हणे सोडाबाई. ज्ञानदेव सर्व ठाई इतके संत पवित्र आहे. मोक्षाचे तीर्थ नलगी वाराणसी, येती तयापासे अवघे जण. तीर्थासे तीर्थ तोची झाला एक, मोक्ष तेने दर्शने. संतांचं वर्णन तीर्थाचे तीर्थ केलेलं एवढे पवित्र आहेत. विठाला एवढे पवित्र आहेत महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला स्पर्श केला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. सगळ्या पैठण क्षेत्राला माऊलींचा महिमा कळाला. ज्यावेळेस माऊली पैठणहून पुन्हा निघाले अलंकापूरला, ज्ञानेश्वर महाराजांच्या माग जाण्याची अक्कल फक्त रेड्याला होती. कुणाला होती? रेड्याला ज्ञान होतं. माऊलींच्या माग रेडा निघाला. ऐका, जाता जाता रेड्यानं आपला देह आळे फाट्याला ठेवला. आळे या गावाला. आणि माऊलींनी आपल्या हाताने त्या रेड्याला समाधी दिली. कुठं? आळे पाठ्याला. माऊलींनी आपल्या हाताने रेड्याला समाधी दिली म्हणून आळे फाट्याला रेड्याची समाधी आहे. आळ्याला श्री क्षेत्र आळे म्हणतात. समाधी कुणाची? रेड्याची. रेड्या म्हणायच नाही, रेडेश्वर भगवान. काय? रेडेश्वर भगवान. दर वद्य एकादशीला आळ्याला वारी भरते. वारी. समाधी कुणाची आहे? रेडेश्वर भगवान. रेड्याची समाधी आहे. वारी कोण करत? रेडे नाही, माणसं. कोण करत? माणसं. एवढे पवित्र आहेत महाराज पंत. रेडा तर चेतन आहे. रेडा तर चेतन आहे. माऊलींनी ज्या भिंतीला स्पर्श केला महाराज, अलंकापूरला भिंतीचं मंदिर आहे. मंदिराला भिंती असतात यात नवल नाही. लक्ष द्या. मंदिराला भिंती आहेत यात आश्चर्य आहे का? पण अलंकापूरला भिंतीचं मंदिर आहे. माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिले
श्री क्षेत्र नेवासा. नेवास्याला खांबाचं मंदिर आहे. मंदिराला खांब आहेत, नवल नाही. मंदिराला खांब आहेतच, पण नेवाशाला खांबाचं मंदिर किती पवित्र. पण तुकोबाराय पाषाणावर बसून भजन करत, एका शिळेवर भजन केलं महाराजांनी. देहूला मंदिराला शिळा आहेत, नवल नाही, शिळेचंच मंदिर आहे. शिळेचंच त्याला नावाचं शिळा मंदिर, की ज्या मंदिराच्या लोकार्पणाला देशाच्या पंतप्रधानाला यावं वाटलं, एवढं पवित्रपण आलं. भूतलावर पवित्र कोण आहे? एकच, एक तीच भूमंडळी. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. नामचिंतनानं शरीर संतांचं आपलं आणि त्यांचं शरीर जरी एक असलं तरी चिंतनानं कसं झालं? कसं? ब्रह्मभूत काया शरीर ब्रह्मरूप झालं. ब्रह्मरूप तुकोबारांची काया नामचिंतनानं. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. सामान्य शरीर होतं का महाराजांचं? देहूच्या जवळ लोहगाव आहे. काय आहे? लोहगाव. आता जिथं विमानतळ, तुकोबारांचा आजोळ आहे. ते तुकोबारा नेहमी लोहगावला कीर्तनाला जात. 400 वर्षापूर्वीचा काळ, मंदिरात कीर्तन असायची पूर्वी. मग तिथं काय असा स्पीकर त्या काळात का अशा लाईटी? मंदिरात कीर्तन उजेडा करता 2 मशाली लावल्या जायच्या कीर्तनात, आणि त्या मशालीला तेल घालण्याचं काम 2 माणसावर सोपवलेलं, की त्यांनी कीर्तन होईपर्यंत त्या मशालीला तेल घालत राहायचं. काळ बदलला महाराज. आता मशाली राहिल्या का? लाईटीची सुविधा निघाली, शोध जिकडं तिकडं, मरकुरी फोकस सगळं. आता मशाली राहिल्या नाही, तेल घालणारे आहेत. तुम्हाला कळलं का नाही? म्हणलं मशाली राहिल्या नाहीत, पण तेल घालणारे आहेत. इकडं आहेत का? बहुतेक सगळीकडेच असतं. हां, कोण? तेल घालणारे. कीर्तन सुरू झालं तुकोबारायचं. महाराजांचं कीर्तन. महाराज ते तुकोबाराय कीर्तनात विरघळून जात. विरघळून रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. विरघळून जात महाराज. देहावर नाही तुकोबाराय. जशी तुकोबारांची अवस्था तशीच टाळकऱ्यांची अवस्था, तशीच वाजवणाऱ्याची अवस्था, तशीच श्रोत्यांची अवस्था. कुणीच देहावर नाही. तेल घालणारे तर काय वेगळे राहतील काय? तेही देहावर नाहीत महाराज. विसरून गेले आपल्यावर काय जबाबदारी आहे, काय आपल्या हातात कार्य दिलं आहे. विसरून गेले. मशालीला तेल मिळालं नाही, मशाली विझून गेल्या. पण मंदिरामध्ये अंधार पडला नाही. अंधार पडला नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या शरीरातून
प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशानं मंदिरासह परिसर उजळून निघाला महाराज. हे सामर्थ्य चिंतनानं महाराजांची काया. कीर्तन चांग कीर्तन हरि रूप चांग होय अंग हरिरूप काया. शरीरच परमात्म रूप झाली. एवढं शरीर संतांचं नामचिंतनानं पवित्र तो देह. देह पवित्र झाला. नुसता देह पवित्र झाला नाही, त्याच देहाच्या अंतर्गत असणारी वाणी पुण्यवान झाली. ऐका, शरीर पवित्र असताना शरीराच्याच अंतर्गत असणारी वाणी तीही पवित्र झाली. पण तुकोबरायांनी वाणी पुण्यवान स्वतंत्र वाणी सांगितली. ऐका, देह पवित्र झाल्यावर पुन्हा त्याच्याच अंतर्गत असणारी वाणी वेगळी का काढली? वाणी पुण्यवान म्हणण्याचा अर्थ काय? तर वाणी शब्दाचा अर्थ मुख नाही. वाणी शब्दाचा अर्थ मुख नाही. मुखातून बाहेर पडणारी जी अक्षर आहेत त्याला वाणी म्हणावं. मुखी अमृताची मुख वेगळं आणि वाणी वेगळी. संतांची वाणी म्हणजे मुखातून निघणारी अक्षर कशी आहेत? पुण्यवान आहेत. विठाल विठाल. म्हणून देह जरी पवित्र असला तरी देहाला काळाची मर्यादा आहे. काळाची मर्यादा आहे. मृत्यू लोकात ज्याचा जसा जन्म आहे त्याचा त्याचा नाश निश्चित आहे. विषय सांगत नाही. ज्ञानोबारायांचं आयुष्य 22 वर्षाचं. जगद्गुरु तुकोबारा 41 वर्ष 6 महिने. आज संत शरीरानं तुमच्या आमच्यात नाही. जरी त्यांचा देह पवित्र असला तरी तो देह आता नाही. मग संतांच्या पश्चात जगाला पुण्य देण्याचं काम कोण करत असेल तर संताची वाणी. म्हणून वाणी पुण्यवंत. विठाल. विस्तार होईल 4 वाण्यात. परा पश्यंती मध्यमा वैखरी. परावाणी नाभीस्थानी असते. पश्चंती हृदय असते. मध्यस्थ कंठात असते आणि वैखरी प्रत्यक्ष असते. शब्दाचा जो उदय होतो तो परावाणीत होतो. शब्दाचा उदय म्हणजे जन्म परावाणी. त्याचा विकास हृदयात पश्चंतीत. त्या शब्दाला स्वर कंठात प्राप्त होतो आणि तो शब्द प्रत्यक्ष बाहेर पडतो वैखरेद्वारे. आणि तो बाहेर पडणारा जो शब्द आहे त्याला वाणी म्हणावी. म्हणून तुकोबाराची भाषा आहे, मुख जरी माझं असलं तरी मुखातून बाहेर पडणारी अक्षर. नो हे माझी वाणी पदरीची
करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नोहे माझी वाणी पदरीचे. ही मी बोलत नाही, प्रत्यक्ष परमात्माच माझ्या मुखातून बोलतोय. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांची वाणी ज्ञानेश्वरी, तुकोबरांची वाणी गाथा आणि नाथ महाराजांची वाणी भागवत. हे तिन्ही ग्रंथ जगाचा आधार आहे. 750 वर्ष पूर्ण झाले माऊलींना, तरी जगाला पुण्य देण्याचं काम कोण करते? ज्ञानेश्वरी. सगळ्या शास्त्राचं सार गीतेत आहे. गीता देवानं कुणाला सांगितली? अर्जुनाला. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमांशात कृतकृतस्य भारत. गीता अर्जुनाला आहे. सगळ्या शास्त्राचं सार गीतेत आहे. गीता अर्जुनाला आहे. देवानं ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रगट झालं. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद. 4ही संस्कृत आहेत. कसा कळायचा वेद आपल्याला? तुकोबरांचा अवतार, महाराजांचा. गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. लक्ष द्या, गाथा 4 वेदाचं भाष्य आहे. हे कुणी सांगितलं? ज्याला वेद कळत होता त्याने. रामेश्वर शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण तुकोबरांच्या गाथ्याविषयी उद्गार काढतात. बापा हो, गाथा म्हणजे सामान्य आहे का? चहुवेदाचे केले विवरण, अर्थही गहन करुणिया. एका गाथ्याचं पारायण तुम्हाला 4 वेदाच्या पारायणाचं पुण्य देतं. वाणी पुण्यवंत विठ्ठल. भागवत नुसतं पुराण नाही, महापुराण. भागवताला काय म्हटलेलं आहे? महापुराण. हे महापुराण आहे. आपल्याला त्याचं ज्ञान. नाथांचा अवतार, 11 स्कंदावर टीका. एका नाथ भागवताचं पारायण भागवत महापुराणाच्या पारायणाचं पुण्य देतं. वाणी पुण्यवंत. संतांचे अक्षर. याला काय म्हटलेलं आहे? अमृत म्हटलंय. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे. नोहे जन्म पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. कधी कधी नाही, कधी कधी नाही, सर्व काळ संतांचं नामचिंतन. तुम्ही आम्ही नाम घेतो ना, आपण नाम घेत नाही का? नामचिंतन घेतो. 10 ते 12, 11 ते 1, 7 ते 9, 9 ते 11. संतांना वेळ नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. तुम्ही आम्ही बाकीचे उद्योग संपले की नाम घेतो. संतांचं नाम घेणं हाच काम. नेने अनेक काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा. सतत नाम चिंतन, सतत अखंड खंडे नाम राम
उतरायचं कळलं पाहिजे. चढायचं का नका कळलं, पण कुठं उतरायचं कळलं पाहिजे. ना तर गाव अलीकडून गेला पुढं काही उपयोग नाही. अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण सतत नामचिंतन सततं कीर्तयन्तो माम यतन्तश दृढव्रताः नमस्यन्तश मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषे जळतील राशी पातकांच्या विढोबार. टाळी वाजवा, भजन करा. भगवत नामचिंतनानं भक्ताचा देह पवित्र झाला, वाणी पुण्यवान झाली. मग अशा भगवत भक्ताच्या चिंतनानं तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. दोषी जळून गेले, पातकाचे दोषी तरून गेले आणि पातकाच्या राशी जळून गेल्या. कोणते दोषी तरले? कोणता दोष आहे? सगळ्यात मोठा दोष. दोष ऐसा नावे देहाचा आदर विटाळले चित्त अहंभावे. तुकोबाराची भाषा आहे. देहाच्या ठिकाणी आत्यंतिक आसक्ती धरणं, देहाला मी म्हणणं हे पाप आहे, हा दोष आहे. महाराज आणखी एके ठिकाणी सांगतात, आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. देहाच्या ठिकाणी आत्यंतिक आसक्ती धरून ज्या वेळेस बुद्धी संशयग्रस्त होते त्या संदेहाला पाप म्हटलंय. संशयासारखं मोठं पाप कोणतं नाही. म्हणून संशयाहुनी थोर अनेक नाही, हे विनाशाची वागूर प्राणी आहे. कोण घालवतो हा दोष? देव सुद्धा असमर्थ आहे. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना. हा संदेह, हा संशय, हा दोष संतांनी घालवले. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ तरून गेलो. महाराज पापाच्या राशी जळून गेल्या. अशा भगवत भक्ताच्या चरण रजाची इच्छा, देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती देवानं इच्छा करावी, नामयाचे पाठी चाले केशराज. लागावया रज चरणीचे, चरणीचे रज वंदी शूळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा, सतत नामचिंतनानं जन. वैकुंठ नाम परमात्मा आपल्या कंठात साठवला, त्यामुळं त्या परमात्म्यात आणि त्याच्यात आता कोणत्याही प्रकारचा वेगळेपणा उरलेला नाही. महाराज काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. मग देव भक्त झाला, तुका तुकी उतरला, कोणताही भेद राहिला नाही. आणि शेवटी तुकोबाराय दृष्टांत देतात, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. त्रिवेणी आपल्याकडं गंगा यमुना सरस्वती 3 नद्या आहेत. गंमत अशी आहे, गंगा आणि यमुना प्रत्यक्ष आहे आणि सरस्वती कुठं आहे? गुप्त रूपानं. इथं त्रिवेणी आहे, देव आहे, भक्त आहे आणि नाम आहे. गंमत अशी आहे, भक्त आणि नाम प्रत्यक्ष आहे आणि इथं परमात्मा गुप्त रूपानं नांदतो, असा त्रिवेणी आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. तयाच्या चिंतने तरतील दोषी
जळतील राशी पातकांच्या ज्ञानेश्वर सुरुवातीलाच बोलून गेलो वैकुंठवासी एकनाथराव जाधव तथा अण्णा यांच्या 54व्या पुण्यस्मरणानिमित्त 1-2 नाही जवळजवळ 54 वर्ष झाले. विशेष आहे महाराज, हे विशेष आहे. पुण्यतिथ्या होतात नाही असं नाही. आता तर पुण्यतिथी करण्याचा लोकाला छंदच भरला. ज्याच्या जीवनात काही पुण्य केलेलं आहे त्याची पुण्यतिथी असते. आता कोणी कोणाच्या पुण्यतिथ्या करायला लागल्या. पुण्याचा आणि त्याचा काही संबंध आला नाही जीवनात, त्याच्या पुण्यतिथ्या व्हायला, त्याला पुण्यतिथी नाही त्याला पापतिथी म्हणायचं. म्हणता येत नाही. हे कोरोनापासून जास्त वाढलं आहे. मी कुठल्याही पुण्यतिथीची कीर्तनं करत नाही. आमच्या फळावर वारकरी वैष्णव कुणी असेल नामधारक त्याची पुण्यतिथी त्याला जातो. मी जात नाही. पण आमच्या किशोर महाराजांनी सांगितलं, नाना असं नाही, 54 वर्ष झाले त्याला. किती? 54. सोपं नाही. 54 वर्षाचा काळ गेलं. 54वी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव बसलेले आहेत इथं. हो, आणि त्यांचे 2 नातू. नाना इथं आहेतच. राजकुमार कुठे आहेत मला माहीत नाही. आहेत काय? आहेत. बसा. 2 नातू आहेत महाराज. काय असतं, आपल्या वाडवडिलांनी जे केलेलं आहे, जे जतन केलं, जे त्यांचं आहे ते सांभाळलं, हे आपलं काम आहे महाराज. जसं आपण त्यांचे बाकी गोष्टीमध्ये वारस आहोत. आपण बाकी गोष्टीमध्ये वारस आहोत. मग त्यांची स्थावर असू द्या, कोणतीही मालमत्ता, आपण त्याचे अधिकारी आहोत, वारस आहे. तसं त्यांचा परमार्थही चालवणं हा आपला वारसा आहे. वाडवडिलांचा वारसा जर हा सांभाळला नाही तर पितराला संतोष होत नाही आणि मग ती पितर शाप देतात. शाप म्हणून वैभव असूनही भोग का घेता येत नाही, त्याचं कारण पितर असंतुष्ट आहेत. तुकोबराची भाषा आहे, आहा कटा त्यांची करीती पितरे, वंशी दुराचारी पुत्र झाला. पण आज 50 वर्षाचा सुवर्ण उत्सव होऊन गेला त्यांच्या पुण्यतिथीचा. 54 वर्ष, 54 आज पार पाडलं. अशीच अण्णांच्या पश्चात तुमच्याकडून परमात्म्याची संतांची सेवा घडो, त्याच्याकरता तुकोबराय तुम्हाला आयुर्मान आणि आरोग्य देव ही प्रार्थना करून शेवटी तुकोबरायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. तुकाराम गाव आहे. कुठल्या कोणती चर्चा आहे तर येणारा जगद्गुरु तुकोबाराय, सदेह वैकुंठ गमन, ज्ञानेश्वर महाराज, संजीवन समाधी, असे हां प्रगट दिन, असे 4-5 औचित्य साधून लातूरला वारकऱ्याचा कुंभमेळा आहे. हां, जसं
नाशिकला आता 27 मध्ये कुंभमेळा आहे, तयारी चालू आहे. जल्लोषात साधू समाजात नाशिकची चर्चा आहे आणि वारकरी समाजात लातूरची चर्चा. वारकऱ्यात फक्त आता लातूरचं वार आहे. कधी आहे उत्सव, कधी आहे उत्सव. येणाऱ्या 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. ज्या उत्सवाकरता सगळा वेळ जे खर्ची घालतात ते किशोर महाराज इथं आज आहेत. एखादा मनुष्य एखाद्या कार्यानं कसा झपाटून जातो त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे महाराज किशोर महाराज. किती गावांचा संपर्क आहे म्हणलेला आता? 1090 गावात ते दोनदा जाऊन आले. दोनदा कुठं, 3दा. पूर्ण 2 वर्षामध्ये मोठं कार्य आहे. त्याच्या अनुषंगानं तयारीही चालू आहे. या कार्याची आणि या तयारीची जर पाहिलं, याचं अवलोकन केलं तर माझ्या दृष्टीनं लातूर एवढा मोठा सप्ताह कुठं होणार नाही. आत्तापर्यंत झाले, पण जी तयारी चालू आहे, ज्या दृष्टीनं ते पाऊल पडलेलं आहे आणि समाजानं तो जो हातात घेतलेला आहे, चर्चा जिकडं तिकडं तो उत्सव एवढा भव्य आणि दिव्य रूपामध्ये, अर्थात तुम्ही सगळे तिथं आहेतच. बघू आमच्या प्रारब्धानं किती येते. आले हे कपाळा थोडे बहु. थोडे बहु म्हणजे तुम्ही 8 दिवस आनंद घेणार आहेत. तुमच्यापेक्षा बहु, तुमच्यापेक्षा थोडं, तुमच्यापेक्षा थोडं. मी 1 दिवस कीर्तन करून जाणार आहे, म्हणजे येणारच नाही, त्याच्यापेक्षा माझं बहु. तुमच्या 8 दिवसाच्या तुलनेत आमचं 2 तासाचं कीर्तन थोडंच ना. तुम्ही 8 दिवस आनंद घेणार आहेत महाराज त्यात, आणि जे येणारच नाही त्यांच्यापेक्षा आमचं बहु राहणार आहे. तेव्हा ह्या कार्याला सगळ्यांना परमात्म्यानं, तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी बळ द्यावं. तनानं, मनानं, धनानं हा उत्सव सुरू करायचा. मोठं कार्य आहे. मोठं कार्य करत असताना, सामाजिक कार्य करत असताना सगळ्यात मोठी विघ्नं येत असतात महाराज. विघ्नं येत असतात, नाही असं नाही. कोणत्याही कार्याला विघ्नं येत असतात, पण जेवढी जास्त विघ्नं तेवढा चांगला कार्यक्रम. परीक्षा घेतोय देव, परीक्षा. सगळं आधीच निघून जाणार ना, मग राहणार ते निवळ खाली चांगलं निर राहणार आहे, निर राहणार आहे. म्हणून तुम्ही सर्व येणारच आहात. तनानं, मनानं, धनानं उत्सवाला सगळ्यांनी हजेरी लावा, सगळ्यांनी हजेरी लावा. कुणी पारायण करा, कुणी भजन करा, कुणी कीर्तन करा, कुणी जागर करा, कुणी काकडा करा, कुणी दिंडी प्रदक्षिणा करा. यातलं कोणाला काहीच येत नसेल तर निदान 2 टाईम भरपूर भोजन करा महाराज. अशा या उत्सवातलं पवित्र ते अन्न. देवाच्या चिंता कुणाच्या भाग्याला आहे, कोणत्या भाग्याला आहे. नाही काही मिळालं तर तेवढं तरी प्रसाद तरी घ्या. म्हणून सगळ्यांनी हजर राहावा हीच सगळ्याला विनंती आहे, सूचना आहे, किंवा माझा आदेश असंही म्हणा. भक्ताचा संग
Ah